जाप होगा घर घर में, मंदिर बनेगा अयोध्या में, असं म्हणत भक्तिभावपूर्ण नामजप, तपस्या, यज्ञ आणि त्याचसोबत लाठी गोली खाएंगे मंदिर वही बनाएंगे असे नारे, लढाया, आंदोलनं सगळं काही या जागेने गेली शतकानुशतकं अनुभवलेलं आहे. याच अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी येथे काही दिवसांपूर्वी 22 जानेवारी 2024 रोजी करोडो रामभक्तांनी आणि संपूर्ण जगाने एक नयनरम्य सोहळा अनुभवला. श्रीरामलला यांची प्राणप्रतिष्ठा आपण सर्वांनी याची देही याची डोळा पाहिली. पण दुर्दैवाने खूप कमी जणांना ह्या जागेचा इतिहास व्यवस्थितपणे माहिती आहे. त्यातीलच एक मीही होतो. मलाही इतिहास माहिती होता, पण तुटपुंजा थोडाफार. पण जेव्हा व्यवस्थितपणे हा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा समजलं की हा इतिहास अत्यंत प्रेरणादायी आहे आणि यातून खूप काही शिकण्यासारखं आपल्या सर्वांसाठी आहे. तर हा संपूर्ण इतिहास त्रेतायुगापासूनचा 2024 पर्यंतचा 3 भागांमध्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्रेतायुग ते 1526, 1526 ते 1949 आणि 1949 ते 2024. त्यामुळे कुठेही जाऊ नका, पाहत रहा अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीचा रोमांचकारी इतिहास. लाठी गोली खाएंगे मंदिर वही बनाएंगे, लाठी गोली खाएंगे मंदिर वही बनाएंगे, लाठी गोली खाएंगे. 462 साल पहले एक लुटेरे ने आकर अगर हमारे मंदिर को ध्वस्त किया है तो ये हमारे माथे पर कलंक है. अगर ये बाबरी मस्जिद रहेगी तो हिंदुओं पर ये कलंक हमें अपनी गुलामी याद दिलाता रहेगा. अरे हम इसे को उठाकर रहेंगे. ये गुलामी का चिन्ह है. तर इतिहासाच्या या 3 भागांपैकी पहिल्या भागाची चर्चा आपण आता करणार आहोत. त्रेतायुग ते इसवी सन 1526. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगतात, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवंत प्रत्येक युगामध्ये अवतार घेतात, पृथ्वीवरती प्रकट होतात. वैकुंठ धामातून, त्यांच्या नित्यधामातून या पृथ्वीवरती साधूंचं रक्षण करण्यासाठी, दुष्टांचा संहार करण्यासाठी आणि धर्माचं संस्थापन करण्यासाठी प्रकट होतात. आणि त्यांची लीला पूर्ण झाल्यानंतर ते त्यांच्या भगवत धामास परत जातात. जे नित्य शाश्वत धाम आहे तिथे ते परततात. प्रभू रामचंद्र जे त्रेतायुगात इथे अवतरित झाले होते, काही अज्ञानी लोकांचा असा समज आहे की 7-8 हजार वर्षांपूर्वी प्रभू रामचंद्र पृथ्वीवर होते. तर हा अतिशय अज्ञानी आणि चुकीचा समज आहे. त्रेतायुग म्हणजे लाखो वर्षांपूर्वी, त्याची कालगणना हा एक वेगळा विषय. पण लाखो वर्षांपूर्वी हे रामायण, प्रभू रामचंद्रांची लीला पृथ्वीवरती घडलेली. त्यावेळेस त्रेतायुगामध्ये 11,000 वर्ष प्रभू रामचंद्रांनी अयोध्येवरती राज्य केलं. आणि त्यानंतर ते आपल्या भगवत धामास, ज्याला साकेत धामही म्हटलं जातं किंवा अयोध्या धाम, येथे परत गेले. आणि प्रभू रामचंद्रांनंतर त्यांचा मुलगा कुश याच्याकडे अयोध्येची सत्ता आली आणि त्याने पुढील काही हजार वर्ष अयोध्येवरती राज्य केलं. आणि अशा प्रकारे या सूर्यवंशामध्ये अनेक पिढ्यांद्वारे हजारो लाखो वर्ष अयोध्येवरती राज्य केलं गेलं. त्रेतायुग संपल्यानंतर द्वापारयुग आलं आणि द्वापारयुगाच्या शेवटी या सूर्यवंशामध्ये इक्ष्वाकू कुळामध्ये राजा बृहद्बल नावाचे एक राजे होते, जे महाभारताच्या युद्धातही सहभागी होते. पण काही कारणवश ते पांडवांच्या विरुद्ध म्हणजे कौरवांच्या बाजूने लढत होते आणि महाभारताच्या युद्धामध्ये अभिमन्यूद्वारे त्यांचा वध करण्यात आला. याचं वर्णन महाभारतामध्ये आहे. त्यांचा वध झाल्यानंतर त्यांच्या एवढा असा प्रभावी राजा परत इक्ष्वाकू कुळामध्ये इतिहासाला तरी माहीत नाही आहे. त्यानंतर अयोध्येबद्दल फारशी चर्चा इतिहासामध्ये येत नाही. म्हणजे महाभारत युद्ध जे 5,000 वर्षांपूर्वी झालं, तिथून थेट जवळपास 2,000 वर्षांपूर्वी, मधल्या 3,000 वर्षांमध्ये अयोध्या तशी थोडीफार लुप्त झाली. तिथली जी लीलास्थळी आहे, भगवंतांची जी महत्त्वाची स्थानं आहेत त्रेतायुगामधली लाखो वर्षांपूर्वीची, ती काहीशी लुप्त झाली. आणि त्यानंतर जवळपास 2,000 वर्षांपूर्वी, इसवी सन पूर्व पहिल्या शतकात, राजा विक्रमादित्य जे उज्जैनचे राजे होते, ते एकदा तीर्थयात्रेसाठी या शरयू तीरावरती अयोध्या धामामध्ये गेले असताना तिथे एक अतिशय विशेष अशी घटना घडली. तर या राजा विक्रमादित्यांनी पाहिलं की अतिशय एक असा काळवंडलेला व्यक्ती एका काळ्या घोड्यावर बसून शरयू नदी किनारी आला आणि त्याने शरयू नदीमध्ये स्नान केलं. आणि स्नान केल्यानंतर तो काळवंडलेला व्यक्ती पूर्ण गोरापान झाला. तेव्हा राजा विक्रमादित्य त्याच्यापाशी जाऊन म्हणाले की मी तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितो, तुम्ही कृपया उत्तर द्याल का? तेव्हा त्यांनी प्रश्न विचारण्यास अनुमती दिली. आणि राजा विक्रमादित्यांनी त्यांना प्रश्न केला की तुम्ही कोण आहात आणि मी जे आता पाहिलं ते काय होतं? तुम्ही काळवंडलेले, पूर्णपणे तुम्ही स्नान केलं आणि तुम्ही गोरेपान झालात. तेव्हा तो व्यक्ती राजा विक्रमादित्यांना सांगू लागला की मी प्रयागराज, गंगा यमुना सरस्वती हा जो संगम आहे, ते धाम आहे, तो म्हणजे मी आहे. आणि मी अनेक लोकांनी माझ्यामध्ये स्नान केल्यानंतर त्यांचं पाप माझ्यावरती घेतो, त्यामुळे मी
असा काळवंडलेला होतो, पण मी स्वतः शुद्ध होण्यासाठी इथे येतो. प्रभू रामचंद्रांच्या या भूमीमध्ये अयोध्येमध्ये येऊन शरयू नदीमध्ये स्नान केल्यानंतर, प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नदीत स्नान केल्यानंतर मी पवित्र होतो, शुद्ध होतो आणि पुन्हा माझी सेवा करण्यासाठी मी प्रयागराज इथे परत जातो. हे सर्व ऐकल्यानंतर राजा विक्रमादित्य खूप खुश झाले, अचंबित झाले. ते म्हणाले, ही जर तीच पवित्र भूमी आहे तर इथे नेमकं प्रभू रामचंद्रांचं जन्मस्थान कुठे आहे, बाकीच्या लीलास्थळी कुठे आहेत. तेव्हा प्रयागराजाच्या मार्गदर्शनातून राजा विक्रमादित्यांनी त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक गाय घेऊन, काही ठिकाणी वर्णन आहे की रामनवमीच्या दिवशी प्रयागराजांनी सांगितलं की ती गाय स्वतःहून दूध द्यायला सुरुवात करेल. तेव्हा राजा विक्रमादित्य अशीच एक गाय घेऊन त्या शरयू नदीच्या तटावरती फिरत असताना एके ठिकाणी गाय थांबली आणि तिच्या स्तनातून दूध वाहू लागलं. आणि त्या प्रयागराजाने दिलेल्या त्या दिव्य दृष्टांताद्वारे विक्रमादित्य राजाने तिथे प्रभू रामचंद्रांची जन्मस्थान म्हणून तिथे एक सुंदर मंदिर उभारलं. आणि तेव्हापासून पुन्हा अयोध्या भरभराटीस आली. तिथलं जे तीर्थक्षेत्र होतं, प्रभू रामचंद्रांच्या लीलास्थळी होत्या, त्या पुन्हा नावारूपाला आल्या. लाखो लोक तीर्थयात्रेसाठी अयोध्येमध्ये पुन्हा येऊ लागले, शरयूमध्ये स्नान करू लागले, प्रभू रामचंद्रांच्या जन्मस्थानी त्यांचं दर्शन करू लागले. अशा पद्धतीने जवळपास इसवी सनाच्या 1526 पर्यंत ही अयोध्या भरभराटीस पावली. त्याच्यामध्ये काही वेळा त्या मंदिराचा जीर्णोद्धारही झाला असं इतिहासातही नमूद आहे. 1100-1200च्या दरम्यान, म्हणजे विक्रमादित्यानंतर 1200 वर्षानंतर तिथे काही जीर्णोद्धारे झाले. नंतर जी काही मंदिराचे अवशेष सापडले तिथे सुद्धा 1100च्या शतकातलं मंदिर असं काही ठिकाणी वर्णन आढळतं. कार्बन डेटिंग वगैरे त्यांनी केलं पुरातत्व खात्याने. त्यामुळे या मंदिराचा कदाचित 1000 वर्षानंतर जीर्णोद्धार झाला असावा असं इतिहासकार म्हणतात. तर हे राम जन्मस्थानावरचं जे मंदिर होतं ते राजा विक्रमादित्यांनी त्याचा जीर्णोद्धार केला किंवा ती जागा पुन्हा लुप्त झालेली शोधून काढली. जसं वृंदावनातही 500 वर्षांपूर्वी वृंदावनातील अनेक स्थळी लुप्त झाल्या होत्या. श्री चैतन्य महाप्रभू आणि त्यांच्या काही शिष्यांनी, षडगोस्वामींनी आदींनी आणि इतरही काही भक्तांनी, कृष्ण भक्तांनी हे वृंदावनातल्या स्थळी लुप्त झालेल्या या पुन्हा प्रकट केल्या, तिथे पुन्हा जीर्णोद्धार केला आणि ही मंदिरं पुन्हा नावारूपाला आली. त्याचप्रमाणे अयोध्येतही जवळपास 2000 वर्षांपूर्वी हे घडलं. त्यानंतर 1526 पर्यंत सर्व काही व्यवस्थित चालू होतं. जरी 7व्या-8व्या शतकापासूनच परकीय शक्तींनी, दुष्ट यवनांनी, म्लेच्छांनी भारतावरती आक्रमण करण्यास सुरुवात केली. त्याची वर्णनही इतिहासात आहेत. अगदी मोहम्मद बिन कासिम पासून 7व्या-8व्या शतकापासून ते 15व्या-16व्या शतकापर्यंत गजनी, घोरी, मामलूक, जी स्लेव्ह डायनॅस्टी म्हटलं जातं, किंवा खिलजी, तुघलक, लोधी आदी अनेक परकीय आले, भारताला लुटलं, अनेक मंदिरं फोडली, स्त्रियांचे, मुलांचे, वृद्धांचे अतोनात हाल केले, जनतेला नागवलं, अक्षरशः भारताला लुटलं आणि पूर्णपणे खूप नारकीय वेदना भारतीयांना दिल्या आणि बळजबरीने धर्मांतरण करण्यात आली. खूप साऱ्या गोष्टी झाल्या. पण सुदैवाने 1526 पर्यंत अयोध्येपर्यंत फारसं कोणी पोहोचलं नव्हतं, किंवा पोचले जरी असतील तरी तिथल्या रामभक्तांनी, क्षत्रियांनी, वैष्णवांनी त्यांचे हल्ले परतवून लावले आणि अयोध्या 1526 पर्यंत सुरक्षित राहिली. पण 1526 साली काही घटना घडल्या ज्याद्वारे हा इतिहास पूर्णपणे बदलून गेला. जी नावारूपाला आलेली अयोध्या, ती अयोध्या या परकीय आक्रमणामुळे बेचिराग झाली, उद्ध्वस्त झाली. आणि ती कशी झाली याचं वर्णन आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत. हरे कृष्णा, नमस्कार. आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहोत नवीन मराठी भगवद्गीता कोर्स, गीता चिंतन. यामध्ये भगवद्गीतेच्या प्रत्येक श्लोकावर आधारित 10 ते 15 मिनिटांचे छोटे छोटे व्हिडिओज बनवले जातील मराठी भाषेत. त्या भगवद्गीतेचा श्लोकाचा अर्थ, त्यामागच्या घटना, इतिहास, त्यांचा संदर्भ, या सर्व गोष्टी अतिशय खेळीमेळीमध्ये भगवद्गीता समजून घेण्याचा हा प्रयत्न, भगवद्गीता शिकण्याचा हा प्रयत्न आपल्या सर्वांसाठी हा आपण चालू करणार आहोत. पूर्णपणे निःशुल्क असा हा कोर्स आहे. आपण यामध्ये नक्की सहभागी व्हा. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये लिंक आहे, ज्याद्वारे आपण व्हॉट्सॲप कम्युनिटी जॉईन करू शकता, जिथे या कोर्सबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला पुरवण्यात येईल. आणि लवकरच आपण हा कोर्स सुरू करत आहोत. जरी आपण हा व्हिडिओ काही महिन्यांनंतर पाहत असाल तरीही आपण हा कोर्स जॉईन करू शकता, कारण ह्याचे सर्व व्हिडिओज यूट्यूबवरती उपलब्ध असतील. त्यामुळे खाली लिंक देण्यात आलेली आहे, माझ्या बाजूला इथे ही लिंक दाखवण्यात आलेली आहे खालच्या बाजूला. ती जॉईन करा आणि व्हॉट्सॲप कम्युनिटी जॉईन करा आणि या कोर्सचा लाभ घ्या. हरे कृष्णा, धन्यवाद. तर आता आपण दुसऱ्या भागाची चर्चा करणार आहोत, अर्थात इसवी सन 1526 ते 1949, जवळपास 425 वर्षांचा कालावधी. आणि ह्या काळामध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत.
जसं आपण पाहिलं 1526 पर्यंत अयोध्या सुरक्षित होती, पण 1526 ते 28 या 2-2.5 वर्षांमध्ये अशा काही घटना घडल्या ज्याद्वारे अयोध्येवर खूप पराक्रमी अशी आक्रमणं होण्यास सुरुवात झाली. 1526च्या आधीच जवळपास बाबर भारतात आला होता, पण अनेक वेळा तो पराभूत झाला. महाराजा संग्रामसिंहासोबत त्याचं अनेक वेळा युद्ध झालं, त्यांनी त्यांना हरवलं. पण दिल्लीच्या तख्तावर बसलेला इब्राहिम लोदी याला हरवण्यासाठी काही राजकीय जुळवाजुळव करण्यामध्ये या बाबरने महाराजा संग्रामसिंहांना आपल्यासोबत येण्यास सांगितलं. नंतर ते गेले नाही. अशा अनेक गोष्टी घडल्या आणि त्यानंतर त्यांनी बाबरावरती आक्रमण केलं. त्यांच्यातही काही युद्ध झाली. बाबर पराभूतही झाला, त्याला पळून जावं लागलं. पण शेवटी अनेक वेळा पराभूत झाल्यानंतर बाबराने या महाराजा संग्रामसिंहाच्याच काही व्यक्तींना फितूर केलं. त्यांचे अंगरक्षक, त्यांचे सेनापती यांना फितूर करून महाराजा संग्रामसिंहांवरती विषप्रयोग करण्यात आला आणि त्यांना मारण्यात आलं, त्यांची हत्या करण्यात आली. जानेवारी 1528 त्यांना वीरगती प्राप्त झाली. आपल्याच लोकांनी आपल्याच राजांचा घात केला आणि त्यानंतर इब्राहिम लोदीला हरवून 1528 साली बाबर हा दिल्लीच्या तख्तावरती आरूढ झाला. पहिला मुघल राजा ज्याने दिल्ली काबीज केली आणि तो भारताचा एक सम्राट म्हणून राज्य करू लागला. त्याच वेळेस 1526च्या दरम्यान इथे अयोध्येमध्ये काही घटना घडत होत्या. अयोध्येची जी रामजन्मभूमी होती, जी अतिशय भरभराटीत आली होती, एक मोठं तीर्थक्षेत्र तिथं झालं होतं. त्या मंदिराचे जे महंत होते, ज्यांच्या आधिपत्याखाली, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या मंदिराचं कामकाज चालत होतं, हे महात्मा श्यामानंदजी. हे श्यामानंदजी अतिशय असे सिद्ध पुरुष होते आणि अनेक त्यांचे शिष्य होते. खूप शुद्ध भक्त प्रभू रामचंद्रांचे ते होते आणि सेवा करत होते. तेव्हा तिथे 2 फकीर जे परकीय देशातून आलेले, त्यांनी महात्मा श्यामानंदजींपाशी जाऊन त्यांना विनंती केली की तुम्ही आम्हाला तुमचे शिष्य म्हणून स्वीकार करा. आम्हाला तुमची संस्कृती, तुमची पूजा, तुमचं मंदिर खूप आवडलेलं आहे आणि आम्ही तुमचे शिष्य बनवू इच्छितो, तुमच्याकडनं सिद्धी, भक्ती आदी गोष्टी शिकू इच्छितो. तेव्हा महात्मा श्यामानंदजींनी त्यांच्या अतिशय साध्या स्वभावामुळे म्हणा किंवा त्यांच्या करुणेमुळे म्हणा, त्या दोघांचा स्वीकार केला शिष्य म्हणून आणि त्यांना ते ट्रेनिंग देऊ लागले. त्यांना त्यांच्याकडे ते कथा ऐकण्यासाठी येऊ लागले, सिद्धी योग शिकण्यासाठी येऊ लागले, मंदिरामध्ये राहू लागले, त्यांच्यासोबत सेवा करू लागले आणि त्यांनी त्यांचा विश्वास संपादन केला श्यामानंदजींचा. त्यानंतर जवळपास 1-1.5-2 वर्षानंतर 1528 साली जेव्हा बाबर हा दिल्लीच्या तख्तावरती बसला, तेव्हा हे 2 जण जे फकीर होते, ज्यांची नावं इथं दिलेली आहेत, ख्वाजा कजल अब्बास मुसा आशिकन असं एक नाव आहे त्या फकीराचं, आणि दुसरा जलाल शाह फकीर. तर ह्यांनी या श्यामानंदजींना दगा फटका केला. एका हाताने ते श्यामानंदजींची सेवा करत होते, त्यांच्याकडनं योग विद्या आणि सिद्धी वगैरे शिकत होते, रामाच्या मंदिरात सेवा करत होते, आणि दुसऱ्या हाताने ते बाबरास पत्र लिहित होते की इथे खूप मोठं मंदिर आहे अयोध्या, ते आपल्या यवनांच्या डोळ्यात खूपत आहे, हे एक मोठं तीर्थक्षेत्र आहे, हे मंदिर मोडलं पाहिजे, हे मंदिर उद्ध्वस्त केलं पाहिजे, त्यामुळे तुम्ही सेना पाठवा आणि हे मंदिर उद्ध्वस्त करा. काही ठिकाणी असंही वर्णन आहे की जलाल शहा हा जो दुसरा फकीर होता, त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी बाबर आला होता जेव्हा त्याचा पराभव होत होता तेव्हा, आणि त्याने त्याला आशीर्वाद दिला होता किंवा जे काही दुआ वगैरे दिली होती की तू विजयी होशील. तेव्हा विजयी झाल्यानंतर बाबर त्यांना भेटवस्तू देण्यास आला, तेव्हा ते म्हणाले की मला काही भेटवस्तू नको, तू हे मंदिर पाड. हे ना ते कुठलं तरी वर्जन या दोघांनी बाबरास पत्र लिहिलं आणि त्यांच्या दोघांच्या सांगण्यावरनं बाबराने सेना पाठवली. मीर बाकी या त्याच्या सेनापतीला अयोध्येला पाठवलं, हे इतिहास मान्य करतो. त्यामुळे ज्यांना आपलं म्हणून स्वीकार केलं या श्यामानंदजींनी, शिष्य स्वीकार करताना सुद्धा गुरुने त्याची योग्यता पाहिली पाहिजे. तो शिष्य प्रामाणिक आहे का, त्याच्यावरती एवढा विश्वास टाकण्याआधी त्या शिष्याची परीक्षा न घेण्याची चूक या इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि या दोघांच्या सांगण्यावरून मीर बाकी हा, ज्याचं नाव बाकी ताशकंदी म्हणून सुद्धा इतिहासामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे, लाखो सैनिकांची फौज घेऊन हा दिल्लीवरून अयोध्येवरती चालून आला अयोध्येचं मंदिर पूर्णपणे नष्ट करण्यासाठी. आणि त्याच्या आधीसुद्धा या मंदिराला अपवित्र करण्यासाठी या दोघांनी, जे 2 फकीर होते, त्यांनी मंदिराच्या आजूबाजूस दफनभूमी बनवण्यास सुरुवात केली. जे मृत यवन असायचे त्यांना तिथे पुरण्यास सुरुवात केली आणि अशा प्रकारे त्या मंदिराचं पावित्र्य ही भंग करायला सुरुवात केली. आणि शेवटी मीर बाकी ही लाखोंची सेना घेऊन जेव्हा अयोध्येवरती चालून आला, तेव्हा बातमी पसरली आणि बातमी पोहोचली भीती नरेश, भीती गावचे जे राजा होते मेहताब सिंग त्यांच्यापर्यंत. तर हे मेहताब सिंग अनेक त्यांच्या सेनेला घेऊन आणि काही त्यांच्या लोकांना घेऊन बद्रीनारायण यात्रेसाठी हिमालयात निघाले होते.
आणि रस्त्यात असताना त्यांना समजलं की हा मीर बाकी लाखोंची सेना घेऊन अयोध्येवर आक्रमण करून येतोय, तेव्हा त्यांनी यात्रा बाजूला ठेवली आणि तिथे जमवाजमव चालू केली सैन्याची आणि अनेक क्षत्रियांना, हिंदू राजांना सोबत घेऊन जवळपास 2.25 लाखाची सेना तयार करून या मीर बाकीवरती प्रतिआक्रमण केलं. पण मीर बाकीची सेना ही त्याहून कितीतरी पट असल्यामुळे काही ठिकाणी 4.5 लाखाचं वर्णन आहे, काही ठिकाणी 7.5 लाखाचं वर्णन आहे. तर या मोठ्या सेनेद्वारे ह्या 2.25 लाखाचा काही निभाव लागला नाही त्यांच्यासमोर आणि हे जे सर्वच्या सर्व योद्धे होते त्यांना वीरगती प्राप्त झाली. 70 दिवस हे युद्ध करत होते आणि या लाखोंच्या सैन्यापुढे त्यांचा पाडाव झाला. त्यानंतर मीर बाकी अयोध्येत आला आणि त्याने तोफा लावून प्रभू श्रीराम जन्मभूमी इथलं सुंदर तीर्थक्षेत्र, पवित्र जागा, तिथलं मंदिर सर्व काही नष्ट केलं, उद्ध्वस्त केलं. हजारो वैष्णवांना, हजारो रामभक्तांना, तिथल्या अयोध्येतील जे नागरिक होते त्यांना त्रास दिला, त्यांचे अब्रू लुटली, त्यांची कत्तल केली. अनेक पुजाऱ्यांची त्या मंदिरामध्ये कत्तल केली. हजारो भक्त प्राणास मुकले आणि ते अयोध्येचं जे तीर्थक्षेत्र होतं, जे राम मंदिर होतं भव्य दिव्य असं, ते तोफा लावून उद्ध्वस्त केलं या मीर बाकीने. त्याच्यापूर्वीच जेव्हा या श्यामानंदजींना समजलं की असं आक्रमण येत आहे आणि तिथं येऊन ते सर्व मंदिर उद्ध्वस्त करणार, प्रभू रामलल्लांचा अपमान होऊ नये म्हणून त्यांनी त्या विग्रहांना घेतलं रामलल्लांच्या आणि शरयूमध्ये विसर्जित केलं. शरयूमध्ये ते विग्रह अर्पण केले रामलल्लांचे आणि अतिशय दुःखी कष्टी होऊन स्वतःला कोसत, स्वतःला दोष देत की माझ्यामुळं या दोघांना मी स्वीकार केल्यामुळं त्यांना त्यांच्यावर विश्वास टाकल्यामुळं हे सर्व घडलेलं आहे आणि स्वतःला दोष देत ते वनवासात निघून गेले. त्यांचा पुढे इतिहासास त्यांच्याबद्दल माहिती नाही आहे, श्यामानंदजींबद्दल. आणि मेहताब सिंगांनी जेव्हा प्रतिकार केला मीर बाकीला, त्याच्यानंतरही मंदिर तोडल्यानंतरही अनेक जणांनी प्रतिकार केला, ज्याचं वर्णन आपण पुढे पाहणार आहोत. पण मंदिर तोडल्यानंतर त्यांनी मंदिराचेच अवशेष वापरून, जे मंदिराचे पिलर्स होते, जे खांब होते ते वापरून, काही ठिकाणी असं वर्णन आहे की त्या मारलेल्या हजारो हिंदू सैनिकांचं, राजांचं किंवा तिथल्या पुजाऱ्यांचं, वैष्णवांचं रक्त, तिथला जो मंदिर तोडल्यानंतरचा जो अवशेष होते ते वापरून त्याचा जो आता जसं सिमेंट वाळू मिक्स करून जो काय म्हणतात त्याला मॉर्टार बनवतात, तसं वैष्णवांचं आणि तिथल्या भक्तांचं रक्त वापरून त्याने त्या ढाचा बनवण्यास सुरुवात केली. नाव आपल्याला घ्यायचं नाही इथे, पण तो ढाचा बनवताना अशा प्रकारे काही ठिकाणी असंही वर्णन आहे की तिथलं वैष्णवांचं, भक्तांचं रक्त वापरून त्याने ते जे काही स्ट्रक्चर आहे, डिस्प्युटेड स्ट्रक्चर जे नंतर पाडलं गेलं 92 साली, ते बांधण्यास सुरुवात केली. आणि काही ठिकाणी असं वर्णन आहे की त्यांनी त्या नवीन बांधण्यात येणाऱ्या जागेचं नाव ठेवलं मस्जिद ए जन्मस्थान. पण काही ठिकाणी असं वर्णन आहे की जेव्हा ते बांधायला सुरुवात करायचे तेव्हा थोडंसं बांधकाम व्हायचं आणि परत सर्व कोसळायचं. पुन्हा ते बांधायला प्रयत्न करायचे, एक भिंत बांधायची, दुसरी पडून जायची. त्यांना समजे ना की हे होतंय काय नक्की. तेव्हा तिथल्या काही स्थानिक लोकांचं त्यांनी मत घेतलं की हे काय आहे, असं कशामुळे होतंय. ते म्हणाले तुम्ही खूप मोठं पाप केलेलं आहे, तुम्ही भगवंतांचं मंदिर तोडलेलं आहे, त्यामुळे भगवंतांचे भक्त हनुमानजी खूप नाराज झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही ह्याला असं मस्जिद ए जन्मस्थान वगैरे नाव देऊ नका, तुम्ही ह्याला काहीतरी चांगलं नाव द्या, कारण ही भगवंतांचं जन्मस्थान आहे, ही पवित्र जागा आहे. त्यामुळे तुम्ही त्याला सीता की रसोई वगैरे नाव द्या. पण सीता की रसोई तर अजून तिथे ऑलरेडी एक आहे. ते म्हणाले सीता पाकस्थान वगैरे असं काहीतरी नाव द्या. अशा प्रकारे नावं द्या. त्यांनी नाव बदलायचा प्रयत्न केला. अजूनही काही ठिकाणी मस्जिद ए जन्मस्थान हे नावही आढळतं. नंतर त्याचा कोर्ट केसमध्ये त्यांना खूप दुरुपयोग झाला त्या नावाचा त्यांच्या बाजूला, जे विरुद्ध लढत होते त्यांना. पण जे रामभक्त आहेत त्यांना त्याचा फायदा झाला की मस्जिद ए जन्मस्थान नाव ठेवलं म्हणजे काय, एक शब्द संस्कृत आहे, एक शब्द उर्दू किंवा तुमच्या दुसऱ्या पारकीय भाषांमधला आहे. त्यामुळं अशा प्रकारे सगळं पडायला लागलं म्हटल्यावर त्यांनी सांगितलं की तुम्ही इथे भगवंतांची पूजा करण्यास परवानगी द्या. जे त्यांच्या ज्या मान्यता होत्या त्याच्या विरुद्ध होतं, पण पर्याय काय, आता त्यांना ते ढाचा उभा करायचा होता. त्यामुळे त्यांनी परवानगी दिली की तिथे एक खोली छोटीशी तिथल्या रामभक्तांना, वैष्णवांना पूजेसाठी देण्यात आली. तिथे येऊन तुम्ही पूजा करू शकता, पण बाकीच्या भागामध्ये ते त्यांची जी काही प्रार्थना पद्धती आहे वगैरे, नमाज वगैरे त्या गोष्टी करणार. अशा पद्धतीने त्यांनी तिथे तो ढाचा बांधला जवळपास 1528-29 या काळामध्ये. त्यानंतर 1528मध्येच जेव्हा ही बातमी पसरली तेव्हा अयोध्येच्या जवळच सिसिंदा गावामध्ये एक ब्राह्मण कुळात जन्मलेले
पंडित देवीदीन पांडे यांचं एक खूप महत्त्वाचं योगदान या अयोध्येमध्ये आहे, अयोध्येच्या जन्मभूमीसाठी. तर हे ब्राह्मण कुळात जन्मलेले, जसे ते शास्त्र पारंगत होते तसे शस्त्र पारंगतही होते. खूप कमावलेलं शरीर आणि युद्धाचा सराव, शस्त्रास्त्रांचा अभ्यास. तेव्हा या देवीदीन पांडेंनी जेव्हा ही बातमी ऐकली की मंदिर उद्ध्वस्त झालेलं आहे आणि मीर बाकी अशा प्रकारे लाखोंची फौज घेऊन इथे आलेला आहे आणि तो नवीन ढाचा बांधत आहे वगैरे वगैरे, तेव्हा खूप चिडून ह्या देवीदीन पांडेंनी जे सूर्यवंशाचे पुरोहित होते त्यांनी जवळपास 2 दिवसात 70,000 क्षत्रियांना एकत्र केलं, त्यांना अतिशय जोशाने भरलं आणि या मीर बाकीवरती आक्रमण केलं, त्याला तिथून हुसकवून लावण्यासाठी. 5 ते 7 दिवस हे युद्ध चाललं देवीदीन पांडेंद्वारे आणि हे इतके त्वेषाने लढत होते. असं वर्णन आहे की एकट्या देवीदीन पांडेंनी 700हून अधिक मुघली सेनेची मुंडकी कापली. 700हून अधिक सैनिकांचं शीर धडावेगळं एका व्यक्तीने केलं या देवीदीन पांडेंनी जवळपास 5 ते 7 दिवसांमध्ये. आणि त्यांचं ते शौर्य पाहून साक्षात मीर बाकी सुद्धा चकित झाला होता. असं वर्णन आहे काही ठिकाणी, तो हत्तीवर बसून मीर बाकी युद्ध करत होता आणि जेव्हा हे देवीदीन पांडे आले, सर्वप्रथम त्याने ऐकले की कुणीतरी एक ब्राह्मणाचा मुलगा आहे, तो त्यांनी अनेक क्षत्रियांना एकत्र केले आणि तो आता आपल्यावरती युद्ध करून, तो हसायला लागला. मीर बाकी म्हणे, कोण हा, कुठला पंडित, हा काय लढणार? पण जेव्हा त्याने ऐकलं की ह्या एका व्यक्तीने 7 दिवसात 700, फक्त एकाने 700 सैनिकांना धुळीस मिळवलं होतं, त्यांची मुंडकी छाटली होती, तेव्हा त्याला समजलं की हा कोणीतरी जे असे त्वेषाने लढणारे क्षत्रिय होते भारतातले त्याचपैकी हा एक होता. जरी ब्राह्मण असला तरी कार्य क्षत्रियासारखं करत होता. तेव्हा असं वर्णन आहे काही ठिकाणी की हा मीर बाकी जेव्हा हत्तीवर लढत होता तेव्हा देवीदीन पांडेजी घोड्यावरून आले, त्यांच्या हातात भाला होता आणि त्यांनी मीर बाकीकडे हा भाला फेकला ताकदीनिशी आणि त्यांच्या हत्तीचा जो माहूत होता त्याच्या छातीतनं भाला आरपार गेला आणि मीर बाकीच्या नाकापाशी येऊन त्याच्या नाकाला जखम झाली त्या भाल्यामुळे. जेव्हा मीर बाकीने ही शक्ती पाहिली, देवीदीन पांडेंची हे शौर्य पाहिलं, त्यांचा तो प्रताप पाहिला, तेव्हा तो पूर्णपणे घाबरून गेला मीर बाकी. त्याला काही सुचेना की ह्यांचा पराभव कसा करायचा. तेव्हा त्याने शेवटी बंदूक आणली आणि त्यांच्या छातीत 3 गोळ्या घातल्या. या 3 गोळ्या लागल्यामुळे तिथे पंडित देवीदीन पांडे यांना वीरगती प्राप्त झाली. तर हे राजा मेहताब सिंग आणि देवीदीन पांडे यांना वीरगती प्राप्त झाल्यानंतर 15 दिवसांनंतरच हंसवर राजा रणविजय सिंग यांना ही बातमी पोहोचली आणि 15 दिवसात त्यांनी पुन्हा अयोध्येवरती आक्रमण केलं. जवळपास 25,000 सेना घेऊन, हे 2.25 लाख घेऊन आले, हे 70,000 घेऊन आले, हे 25,000 घेऊन आले. विचार करा किती जणांनी ह्या अयोध्येसाठी बलिदान दिलेलं आहे. खूप अज्ञानी लोकांना असं वाटतं की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही पॉलिटिकल फायद्यासाठी किंवा काही राजकीय गोष्टींसाठी ह्या अयोध्येच्या मंदिराला उगाचच महत्त्व प्राप्त करून दिलं गेलेलं आणि उगाचच लोक ह्याच्या मागे लागलेले वगैरे वगैरे वगैरे. पण इथे कुठलीही पार्टी नव्हती, कुठलाही पक्ष नव्हता. हे सर्व लोक आपापल्या राज्यात राज्य करत होते, पण तिथून ते उठून अयोध्येमध्ये आले आणि युद्ध करू लागले, स्वतःच्या प्राणांच्या आहुत्या दिल्या लाखो लोकांनी. याचा अर्थ तिथे प्रभू रामचंद्रांचं जन्मस्थान होतं, जे असं म्हणतात की तिथे नव्हतं किंवा अनेक कारणं देतात, त्यांच्यासाठी हे उत्तर आहे हे आधीची सगळी बलिदानं. जर तिथं काहीच नव्हतं तर हे सर्व वैष्णव, राजे, ब्राह्मण, पंडित, हंसवर राजा विजय हे सर्व येऊन तिथे का लढत होते, कशासाठी लढत होते? कारण हा प्रत्येक सनातन धर्मियाच्या अस्मितेचा प्रश्न होता. अयोध्या हे प्रभू रामचंद्रांचं जन्मस्थान होतं आणि तिथलं जन्मस्थानावरचं मंदिर पाडून त्याच्यावरती तो ढाचा त्या मीर बाकीने, बाबराच्या सेनापतीने उभा केला होता. त्यामुळे हे हंसवर राजा रणविजय सिंह हे 1528 मध्ये लगेच त्यांनी सुद्धा आक्रमण केलं 25,000 सेनेद्वारे. 10 दिवस युद्ध झालं तिथे, पण सर्व 25,000 जणांना वीरगती प्राप्त झाली. लाखोंच्या सेनेपुढे त्यांचा कुणाचाही निभाव लागला नाही. मग हे रणविजय सिंग जे होते राजा, त्यांची राणी जी आता त्यांच्या राजांच्या मृत्यूमुळे विधवा झाली होती, त्या म्हणाल्या की आता मी सती वगैरे जाणार नाही, मी माझ्या पतीप्रमाणे लढणार. एकतर मी रामजन्मभूमीला स्वातंत्र्य मिळवून देईन, पुन्हा तिथे मंदिर उभारेन, किंवा माझ्या पतीप्रमाणे मी वीरगती प्राप्त करेन. अशा प्रकारे त्वेषाने उठून ह्या राणी ज्या होत्या, त्यांचं नावही अतिशय सुंदर आहे, दुर्गा स्वरूपिणी राणी जयराज कुमारी. या राणी जयराज कुमारींनी 3,000 महिलांची एक सेना तयार केली. महिलांची सेना लक्षात घ्या, 3,000 महिलांची सेना तयार केली. त्यांना प्रशिक्षण दिलं युद्धाचं, घोडेस्वारी करणं, त्यानंतर शस्त्रास्त्र चालवणं, तलवार चालवणे, भाला चालवणे, सर्व त्यांना प्रशिक्षण दिलं. आणि त्यानंतर
त्यांना समजलं की 2.25 लाखाचा निभाव नाही लागला, 70,000चा निभाव नाही लागला, माझे पती 25,000 घेऊन गेले, त्यांचाही निभाव नाही लागला तिथे. त्यामुळे असं आक्रमण करून वेडात मराठे वीर दौडले असं करून काही होणार नाही आहे. त्यामुळे त्यांनी योजना आखली की आपण गनिमी काव्याद्वारे आक्रमण करू. गनिमी कावा म्हणजे झडप टाकायची कधीतरी रात्री बेअपरात्री, जसं शिवाजी महाराज करायचे. कारण मोठ्या सैन्यापुढे छोट्या सैन्याला जर त्यांचा पाडाव करायचा असेल तर अशा पद्धतीने कार्य करावंच लागतं. तेव्हा त्यांनी ह्या 3,000ची सेना घेऊन गनिमी काव्याद्वारे ते झडप टाकायचे. झोपलेले असताना वगैरे 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 ते जेवत असताना ते सैन्यावर झडप टाकून 1,000, 2,000, 5,000, 10,000 मारायचे आणि पळून जायचं तिथनं. अशा पद्धतीने अनेक 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 महिने या जयराज कुमारी राणी या लढत होत्या त्या सेनेशी. आणि त्यांचं जे द्वेष, त्यांचं आक्रमण, त्यांचा उत्साह पाहून एक गुरु महेश्वरानंद होते, जे संन्यासी होते, आणि त्यांच्यासोबत त्यांचे 24,000 संन्यासींचं त्यांनी एक तुकडी तयार केली. आणि त्या राणींकडे आले आणि म्हणाले, तुम्ही 3,000 महिला लढत आहेत तर आम्ही संन्यासीजन आम्ही का नाही लढू शकत. हे 24,000 जणांनी त्या महिलांकडनं शिक्षण घेतलं आणि या महेश्वरानंदजींनी ह्या सगळ्यांना ट्रेनिंग दिलं आणि ते सुद्धा त्यांना जॉईन झाले आणि सगळ्यांनी मिळून गनिमी काव्याद्वारे युद्ध करण्यास सुरुवात केलं. आणि या राणी जयराज कुमारींच्या प्रयत्नांद्वारे काही महिन्यांसाठी ती जन्मभूमी त्यांना मिळाली, त्याच्यावर ताबा प्राप्त झाला. पण पुन्हा दिल्लीवरनं आलेल्या एका मोठ्या शाही सेनेद्वारे जेव्हा आक्रमण करण्यात आलं तेव्हा या सर्व महिला ज्या राणीसोबत होत्या, त्यांची जी सेना होती, आणि हे महेश्वरानंद यांचे अनेक हजारो संन्यासी, या सर्वांवरती दिल्लीवरनं झालेलं आक्रमण डिसेंबर 1530च्या दरम्यान ह्या सर्व जणांना वीरगती प्राप्त झाली. काउंट करा किती जणांनी हौतात्म्य पत्कारलेलं आहे प्रभू रामचंद्रांचं जन्मस्थान मुक्त करण्यासाठी. त्यानंतर इसवी सन 1560 ते 1660 हा कालखंड आहे. बाबर नंतर हुमायून नंतर जवळपास 1558 साली माझ्यामते अकबर राजा झाला. आणि मग अकबर, जहांगीर आणि शहाजहान हे तिघं जे राज्य करत होते, हा जवळपास 100 वर्षांचा कालावधी. 1528ला मंदिर उद्ध्वस्त केलं गेलं. 1560 पर्यंत अनेक लढाया होत राहिल्या मंदिर हे स्वतंत्र करण्यासाठी, ती जागा जन्मभूमीची. पण 1560 ते 1660 या 100 वर्षांमध्ये तसं फारशा लढायांचं वर्णन इतिहासामध्ये आढळून येत नाही. याचं एक कारण असंही आहे की जेव्हा अकबर दिल्लीवरती आरूढ झाला तेव्हा राजा तोडरमल आणि बिरबल हे दोन जे नवरत्न होते अकबराच्या दरबारामध्ये, त्यापैकी हे दोघं होते, राजा तोडरमल आणि बिरबल किंवा महेशदास ज्यांचं नाव होतं. तर ह्या दोघांच्या सांगण्यावरनं असं वर्णन आहे आईनी अकबरी या पुस्तकामध्ये, अकबराचा जो इतिहास लिहिलेला आहे त्याच्यामध्ये, की जन्मभूमी परत मिळवण्यासाठी अनेक आक्रमणं झाली. पण बिरबल आणि तोडरमल यांच्या सांगण्यावरून हा जो विवादित ढाचा मीरबाकीने उभारला होता बाबरासाठी, ह्याच्या बाजूला एक छोटं मंदिर स्थापन करून तिथे पूजा दर्शन ही सुरुवात करण्यात आलेली आहे. आणि हिंदूंना तिथे कुठलाही त्रास दिला जाऊ नये असे आदेश अकबराने काढलेले आहेत, असं वर्णन त्या पुस्तकामध्ये इतिहासात आहे. किती खरं किती खोटं माहीत नाही, कारण या मुघलांचे अनेक इतिहासही नंतर टेम्पर करण्यात आलेले, नंतर बदलण्यात आले होते. पण या 100 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्याला लढायाही फारशा पाहायला मिळत नाहीत, कारण कदाचित तिथे थोडी शांतता झाली. कारण मुळातच सनातन धर्मीय तसे सहिष्णू होते, अजूनही आहेत, पण त्याचा दुरुपयोग लोक घेतात. पण ठीक आहे, ढाचा उभा राहिला, कारण दिल्लीमध्ये सत्तेत हा मुघल बसलेला आहे. लक्षात घ्या, राजकारण त्या काळाचं लक्षात घ्या. असा विचार नका करू की 100 वर्ष हिंदू किंवा सनातन धर्मी थंड का होते, कारण वेड्यासारखं आगीत उडी घेऊन काही होत नाही. बऱ्याच वेळेला शक्तीसोबत युक्तीही वापरावी लागते. त्यामुळे त्या 100 वर्षाच्या कालखंडामध्ये फारशा लढाया किंवा आंदोलनं किंवा अशा गोष्टी कदाचित झाल्या नसाव्या. आणि तिथे ज्या ढाच्यासोबत इथे प्रभू रामचंद्रांची पूजा चालू होती, दर्शन चालू होतं. आणि 1560 ते 1660 या 100 वर्षांमध्ये त्यातल्या त्यात अयोध्या शांत होती. मनात राग होता, दुःख होतं रामभक्तांच्या, पण राजकीय कारणांमुळे आणि तिथल्या परिस्थितीमुळे तिथे कुठलेही उठाव लढाया आदी झाल्याचं फारसं वर्णन इतिहासामध्ये नाही आहे. आणि त्यानंतर 1660 साल उजाडलं. आता दिल्लीच्या तख्तावरती बसला होता औरंगजेब, आलमगीर. आणि आता जी परिस्थिती होती ती पूर्णपणे बदलली. औरंगजेबाद्वारे खूप प्रचंड मंदिरांची नासधूस, हिंदूंवरती आक्रमणं, लुटालूट ह्याचं प्रमाण वाढलं. आणि औरंगजेबाने जाबाज खां या त्याच्या एका सरदारास आज्ञा केली की अयोध्येवरती आक्रमण कर.
आणि पुन्हा अयोध्येवरती आक्रमण झालं. जी काही थोडीफार पूजा वगैरे चालू होती तीही नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. आणि त्यावेळेस आपल्या महाराष्ट्रातील समर्थ श्री रामदास स्वामी यांचे एक शिष्य, कारण रामदास स्वामींनी पूर्ण भारत भ्रमण करून अनेक मठ स्थापन केले होते आणि भारतभर त्यांचे शिष्य होते, त्यांचे एक शिष्य बलरामाचार्य यांच्याद्वारे 10,000 चिमटाधारी साधू यांची सेना त्यांनी निर्माण केली. आणि त्यांनी 20 वेळा या औरंगजेबाच्या सेनेविरुद्ध जाबाज खान विरुद्ध युद्ध केलं. जाबाज खान तिथे पराभूत झाला यांच्या सेनेद्वारे. आणि तिथे एक त्या ढाच्याच्या बाजूला एक चबुतरा बनवण्यात आलेला, जो आजही अस्तित्वात होता स्वातंत्र्यानंतरही. आणि तिथे एक छोटं मंदिर स्थापन करण्यात आलं. पण पुन्हा काही काळानंतर शाही सेना आली आणि त्या मंदिराचाही त्यांनी विध्वंस केला. त्यानंतर सय्यद हसन अली आणि 50,000 सेना ही दिल्लीतनं अयोध्येत पाठवण्यात आली आणि त्यांच्याद्वारे सर्व विध्वंस करण्यात आला. मग काही वर्षांनंतर समर्थ रामदास स्वामींचेच अजून एक शिष्य, ज्यांचं नाव वैष्णवदास होतं, स्वामी वैष्णवदास, यांनी अनेक क्षत्रिय राजांना एकत्रित करून कुंवर गोपाल सिंह, ठाकूर सिंग, गजराज सिंग अनेक प्रयत्न केले आणि या सर्वांनी मिळून जवळपास 30 वेळा या प्रभू रामचंद्रांच्या जन्मभूमीवर जो विवादित ढाचा उभा केला होता त्याच्यावरती आक्रमण करून ती जागा प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ह्या वैष्णवदास स्वामी होते, त्यांनी शीख गुरु श्री गुरु गोविंद सिंग यांच्यासोबत काही प्रयत्न केले. शीख धर्माच्या त्यांच्या गुरुग्रंथ साहिबामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी हजारो ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं, भगवान श्रीकृष्णांचं नाव आहे. प्रभू रामचंद्रांची भक्तीचं वर्णन त्याच्यामध्ये करण्यात आलेलं. त्यामुळे अनेक शीख राजांनी सुद्धा इथे मदत केलेली अयोध्येवरची आक्रमणं परतवण्यासाठी, ती जागा पुन्हा मिळवण्यासाठी. तेव्हा एका खूप मोठ्या मुघली सेनेद्वारे ह्या स्वामी वैष्णवदासांचे अनेक प्रयत्न हे फोल गेले. आणि नंतर बलरामाचार्य आणि वैष्णवदास यांनी त्यांच्या आयुष्याच्या शेवटी खूप वाईट वाटून त्यातली एक जण प्रयागला गेले आणि त्याने त्यांचं शरीर तिथे सोडलं. पण यांच्या अनेक प्रयत्नांना यश आलं नाही. जवळपास 30 आणि 20 50 वेळा या दोघांद्वारे स्वामी समर्थ रामदास स्वामींच्या या शिष्यांद्वारे आक्रमण करण्यात आली, पण त्यांना यश मिळालं नाही. ती जागा त्यांना ताब्यात घेता आली नाही. त्यानंतर श्री गुरु गोविंद सिंगांनी सुद्धा वैष्णवदासांची एका ठिकाणी भेट घेतली असं वर्णन आहे आणि नवीन सेनेची बांधणी केली. आणि हा दुसरा जो होता जाबाज खान नंतर आलेला सय्यद हसन अली, ह्याला पराभूत केलं. आणि त्यानंतर 4-5 वर्ष औरंगजेब शांत होता, त्याने काही आक्रमण केलं नाही. पण पुन्हा 18व्या शतकाच्या सुरुवातीत म्हणजे 1702-3च्या दरम्यान पुन्हा आक्रमणं झाली. 10,000 हिंदूंची कत्तल झाली. अनेक मृतदेह तिथल्या एका विहिरीमध्ये फेकण्यात आले. आजही ती विहीर तिथे दाखवली जाते. आता आहे की नाही माहीत नाही, काही वर्षांपूर्वी होती, जिथे ह्या सर्व मृतदेहांना टाकण्यात आलं आणि ह्या चबुतऱ्याचाही जे बांधण्यात आला होता त्याचा विध्वंस करण्यात आला औरंगजेबाच्या सेनेद्वारे. मग औरंगजेबाचा मृत्यू होतो 1707 साली. 1707 नंतर मुघली सल्तनत जे होतं ते थोडं वीक व्हायला लागलं, त्याचा प्रभाव नष्ट होऊ लागला. आणि 1707 ते 1857 यावेळेसुद्धा अनेक राजांनी एकत्र येऊन ती जागा प्राप्त करण्यासाठी विविध आक्रमण केली गेली त्यांच्याद्वारे. तर यात वर्णन आहे, नवाब सादत अली, नसरुद्दीन हैदर, वाजिद अली शाह यांच्या विरोधात अनेक राजांनी एकत्र येऊन तिथे हल्ले केले अयोध्येवरती ती जागा प्राप्त पुन्हा करण्यासाठी. अमेठीचे राजा गुरुदत्त सिंह, पिपराचे राजकुमार सिंह, मकरईचे राजा बाबा उद्धवदास, श्री रामचरणदास, गोंडा नरेश, देवी बक्ष सिंह, अशी अनेक नावं आहेत. आपण इथं सगळ्या नावांची चर्चाही करू शकत नाहीत. एवढ्या क्षत्रियांनी, एवढ्या राजांनी, एवढ्या रामभक्तांनी, वैष्णवांनी, शिखांनी, जैनांनी, अनेक जणांनी वर्णन आहे इतिहासात, त्यांनी ही जागा प्राप्त करण्यासाठी प्राणाची बाजी लावली, प्राणांची आहुती दिली. लाखो जण वीरगतीस प्राप्त झाले. प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी पुन्हा प्राप्त करण्यासाठी, तिथे पुन्हा अयोध्येचं जे तीर्थक्षेत्र आहे ते भरभराटीस आणण्यासाठी, प्रभू रामचंद्रांची सेवा त्यांच्या जन्मस्थानी चालू करण्यासाठी. पण सर्वांना हे अपयशच प्राप्त झालं. या काळात काही महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या त्याचं वर्णन इतिहासात आहे. 1717 साली खूप महत्त्वाचं कार्य झालं. ही राजा जयसिंग जे होते, दुसरे जयसिंग, एक शिवाजी महाराजांच्या काळातले, ते मिर्झा राजे जयसिंग, हे दुसरे राजा जयसिंग यांनी बाबरी ढाच्याच्या आजूबाजूची जमीन घेण्यास सुरुवात केली. जो मूळ ढाचा होता ती जमीन त्यांना घेता नाही आली, पण त्याच्या पुढची, मागची, आजूबाजूची जमीन त्यांनी काबीज करण्यास सुरुवात केली हळूहळू, त्यांचे राजकीय संबंध उपयोगात आणून. आणि मग त्या ढाच्याच्या बाहेर, त्याला चिकटूनच बाहेर पूजा चालू झाली आणि आतमध्ये नमाज वगैरे कार्य चालू होती. मग 1813 साली जेव्हा ब्रिटिश भारतामध्ये आले तेव्हा पहिल्यांदा ब्रिटिश कोर्टद्वारे
या विवादित जागेवरती लक्ष देण्यात आलं आणि 1838 साली ब्रिटिशांद्वारे मोंटगोमेरी मार्टिन यांचा एक पुरातत्व विशेषज्ञांची एक टीम बनवण्यात आली आणि त्यांना तिथे सर्वे करण्यासाठी सांगण्यात आलं. आणि त्यांनी जेव्हा तिथे सर्वे केला, खोदकाम वगैरे नाही केलं त्यांनी पुरातत्व त्या खात्याद्वारे, पण त्यांनी आतला अभ्यास केला त्या वास्तूचा, त्या ढाच्याचा, तेव्हा त्यांना लक्षात आलं की ढाच्याचे जे खांब आहेत ते मंदिराचे आहेत. त्याचं कार्बन डेटिंग वगैरे सर्व करून ते कसोटी खंबे म्हणून प्रसिद्ध आहेत, जे काळ्या पाषाणापासनं विक्रमादित्याच्या काळातले किंवा 11व्या शतकातले, नंतर जो जीर्णोद्धार झाला मंदिराचा त्यावेळेसचे ते खांब होते. ते नक्कीच 1528 सालचे नव्हते, कारण त्या ढाच्यावरती लिहिलं होतं की 1528 साली मीर बाकीद्वारे बांधण्यात आलेला हा ढाचा आहे, असं वर्णन तिथे आहे. पण ते खांब जे वापरण्यात आले होते ते आधीचे जे मंदिराचे खांब होते तेच वापरण्यात आले. हे सर्व ऐकल्यानंतर सर्व भारतातील हिंदू जनमानस अजून पेटला गेला. त्यांना अजून उत्साह आला की हे ब्रिटिश, त्यांची जी एक कमिटी आहे ती सांगत आहे की इथे मंदिराचे खांब वापरून ढाचा बनवण्यात आलेला आहे, आता ही जागा मोकळी केली जावी. पण ब्रिटिशांनी त्यांचं जे एक धोरण होतं की ह्यांना आपापसात लढवायचं हिंदू मुस्लिमांना आणि आपलं राज्य कायम ठेवायचं, त्यामुळे ब्रिटिशांनी जैसे थे तिथे काही करण्यास त्यांनी मनाई केली पूर्णपणे. जसं आहे तसंच ठेवा, आतमध्ये नमाज आणि बाहेर थोडंसं तिथे एक छोटंसं मंदिर बनवल्यासारखं तिथे प्रभू रामचंद्रांची पूजा. त्यानंतर 1858-59 1850 साली काही हिंदू मुस्लिमांमध्ये दंगली झाल्या, त्यामुळे असंतोष आणि समाजामध्ये अस्थिरता वाढू लागल्यामुळे ब्रिटिशांनी 58-59च्या दरम्यान त्या 2 भागांमध्ये एक तारेचं कंपाऊंड बांधलं, एक कुंपण बांधल्यासारखं केलं आणि इकडून तिकडून जाणं येणं बंद करून टाकलं. जे हिंदू आहेत ते पलीकडे जाणार नाहीत ढाच्यापाशी आणि जे मुस्लिम आहेत ते इकडे येणार नाहीत कोर्टयार्डमध्ये, बाहेरच्या जागेमध्ये. आणि मग 1885 साली कोर्टामध्ये, ब्रिटिश कोर्टामध्ये त्यावेळेच्या पहिली याचिका दाखल झाली महंत रघुवरदास यांच्याद्वारे की या ढाच्याच्या बाजूला आम्हाला मंदिर उभं करू द्या. ढाच्यामध्ये नाही ठीक आहे, पण ढाच्याच्या बाजूला, जसं आता मथुरेमध्ये आहे ढाच्याच्या बाजूला मंदिर आहे, तसं आम्हाला ढाच्याच्या बाजूला मंदिर उभं करू द्या. तेव्हा फैजाबाद कोर्टाने, त्यावेळच्या ब्रिटिश कोर्टाने त्यांना नकार दिला की तुम्ही इथे मंदिर उभं नाही करू शकत. मग 1934 मध्ये काही दंगली झाल्या, 2 समाजामध्ये भांडणं झाली आणि त्या ढाच्याचा काही भाग तिथे चढून काही लोकांनी त्याचं नुकसान केलं. 1934 मध्ये एक प्रयत्न झालेला तो ढाचा तोडण्याचा. तर हे सर्व झालं 1949 पर्यंत. 1934ला तो ढाचा थोडासा नुकसान करण्यात आला आणि त्यानंतर 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं. हा होता दुसरा भाग, जो म्हणजे 1526 ते 1949 पर्यंत. आता आपण पाहू 1949, ज्या वर्षी एक महत्त्वाची घटना घडली आणि त्यानंतर 2024 पर्यंतचा इतिहास. तर 1949 मध्ये 22 डिसेंबरच्या रात्री किंवा 23 डिसेंबरच्या पहाटे तिथे 22 डिसेंबरपर्यंत 9 दिवसाचं रामचरितमानस गायन काही वैष्णवांनी, काही रामभक्तांनी आयोजित केलं होतं. आणि त्यानंतर त्याच्या शेवटच्या दिवशी 22 तारखेच्या मध्यरात्री अचानकपणे जी बाहेर, ज्या ढाच्याच्या बाहेर, कंपाऊंडच्या बाहेर तिथे कार्यक्रम चालू होता आणि रात्री अचानक प्रभू श्री रामचंद्रांचे, रामललांचे विग्रह, मूर्ती त्या ढाच्याच्या आतमध्ये प्रकट झाले. आणि पहाटे ही गोष्ट लक्षात आली आणि पहाटे तिथं वर्णन आहे की तिथं जो गार्ड होता, एक सुरक्षा रक्षक होता, तो एक मुस्लिम होता. त्याचं नाव दिलेलं आहे अबुल बरकत. आणि इथे तुम्ही वाचू शकता, यह चमत्कार श्री राम जन्मभूमि पर ड्यूटी दे रहे मुस्लिम हवालदार श्री अबुल बरकत ने जिल्हाधिकारी के सामने उपस्थित होकर चमत्कार के बारे में बयान दिया. त्या तिथल्या सुरक्षा रक्षकाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेली साक्ष ही इतिहासामध्ये नोंद करून ठेवण्यात आली. त्याने सांगितलं की मध्यरात्री मी तिथे पहारा देत असताना मी एक 4-5 वर्षांचा बालक, ज्याचं रूप अतिशय सुंदर होतं, तेजस्वी असा तो बालक, त्याचे कुरळे केस होते आणि सुंदर आभूषणांनी असा सजलेला तो बालक, तो त्या ढाच्यामध्ये शिरला, तिथलं कुलूप तुटलं गेलं आणि तो आज जाऊन तिथे विराजित झाला, अशी साक्ष तिथल्या जिल्हाधिकाऱ्यासमोर या मुस्लिम हवालदारानं दिलेली आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तो म्हटला, मी उठून पाहिलं तर अनेक तिथे हिंदू एकत्र येऊन तिथे रामलल्लाची आरती करत होते पहाटे. अशा प्रकारे प्रभू रामचंद्र, रामलल्ला स्वतः 22-23 डिसेंबरच्या रात्री त्या ढाच्याच्या आतमध्ये, विवादित ढाच्याच्या आतमध्ये प्रकट झाले आणि तिथे त्यांची पूजा करण्यास भक्तांनी सुरुवात केली. काही लोक याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. ते म्हणले कोणीतरी आत नेऊन ठेवलं त्या मूर्तींना, असे प्रकट थोडे होतात भगवंत. नक्की काय झालं कुणालाच माहिती नाहीये, पण मूर्ती तिथे आतमध्ये होत्या. प्रभू रामचंद्र आतमध्ये विराजमान झाले होते
आणि ही बातमी जेव्हा दिल्लीला पोहोचली, लाखो लोक, ही बातमी खूप वाऱ्यासारखी भारतभर पसरली की रामलल्ला स्वतः त्या ढाच्यामध्ये प्रकट झालेले आहे. जी मूळ जन्मस्थान आहे, त्यांची मूळ जागा आहे, प्रभू रामचंद्रांचं मंदिर जिथं होतं हजारो वर्षांपासून, जे 500 वर्षांपूर्वी तोडण्यात आलं होतं, तिथे प्रभू रामचंद्रांचे एक विग्रह, एक मूर्ती, रामलल्ला प्रकट झालेले आहेत. बातमी पसरली, लाखो लोकांची इच्छा होती आम्हाला दर्शन घ्यायचं. आणि जेव्हा ही बातमी दिल्लीमध्ये पोहोचली, तत्कालीन पंतप्रधान आपले चाचाजी यांना ही बातमी समजली, तेव्हा त्यांनी अयोध्येचे कलेक्टर यांना आदेश दिला, जे के नायर होते त्या काळचे, खूप महत्त्वाची व्यक्ती या लढ्यामधली. त्या के नायरांना आदेश दिला की ती मूर्ती तिथनं हटवा. काही जण असे म्हणतात की त्यांना सांगितलं शरीरमध्ये ती मूर्ती विसर्जित करून टाका, ठेवू नका इथे. काही जण म्हणतात की त्यांनी आदेश दिला होता की मूर्ती बाहेर काढा, तिथे ठेवू नका अजिबात. आणि हा माझा आदेश आहे, असा आदेश पंतप्रधानांनी दिला कलेक्टरला. तेव्हा के नायर या महान रामभक्तांनी, त्या कलेक्टरनी त्यांना पत्र लिहिलं की क्षमस्व, मी इथे माझा राजीनामा देत आहे. मी जर असं काही केलं, त्या मूर्तीला जर आपण बाहेर काढलं, तर खूप मोठा जनक्षोभ उसळेल, खूप मोठ्या दंगली होतील, हिंदू खूप दुःखी होतील, खूप भयानक परिस्थिती अयोध्येमध्ये निर्माण होईल. त्यामुळे असा मूर्खपणा मी तरी नाही करणार. त्यामुळे तुम्हाला जर हे करायचं असेल तर तुम्ही दुसरा कलेक्टर नेमा आणि त्याला हे करायला सांगा. मला माफ करा, हा माझा राजीनामा. पण त्यांचा राजीनामा स्वीकार करण्यात आला नाही आणि रामलल्ला तिथेच ढाच्यामध्ये विराजमान झाले. आणि आता भगवंत तर आतमध्ये आहेत, रामलल्ला आतमध्ये बसले, तर त्यांची पूजा झाली पाहिजे, त्यांना नैवेद्य दिला गेला पाहिजे, त्यांचा शृंगार वगैरे झाला पाहिजे. मग शेवटी तिथे 2 पुजाऱ्यांना आत जाण्यास परवानगी देण्यात आली त्या ढाच्यामध्ये. तिथे रामलल्लांची सेवा सुरू झाली आणि बाकीच्या भक्तांना बाहेरूनच, कोर्टयार्डच्या बाहेरून, दुरून त्या रामलल्लांचं दर्शन घेण्यास परवानगी देण्यात आली. हे झालं 22-23 डिसेंबर 1949. मग 1950 ते 1989 5 महत्त्वाच्या याचिका कोर्टात दाखल झाल्या. आता हा न्यायालयीन लढा, कायदेशीर लढा सुरू झालेला आहे रामजन्मभूमीसाठी. ह्याच्या आधी आपण पाहिला जो युद्ध, लढाया, बलिदानं, आणि आता ही दुसऱ्या प्रकारची बलिदानं, जिथे शक्ती वापरली गेली, आता इथे युक्ती वापरून प्रभू रामचंद्रांचं जे जन्मस्थान आहे ते पुन्हा प्राप्त करून तिथे मंदिर उभारण्यासाठीचा त्याची सुरुवात झाली या 5 याचिकांद्वारे. पहिली याचिका 1950 मध्ये हिंदू महासभा याचे वकील गोपालसिंह विशारद यांच्याद्वारे. मग परत 1950 मध्येच परमहंस रामचंद्रदास यांच्याद्वारे एक याचिका. 59 मध्ये निर्मोही आखाड्याद्वारे. 61 मध्ये सुन्नी वक्फ बोर्ड, आमची जमीन आहे, आम्हाला परत द्या, ही इथे काही मंदिर वगैरे नव्हतं. आणि त्यानंतर 1989 मध्ये भगवान श्री राम विराजमान, प्रभू रामचंद्रांतर्फेच एक याचिका दाखल करण्यात आली की मी इथे आता स्वतः प्रकट झालेलो आहे आणि आता इथे माझी पूजा अर्चा चालू आहे, इथून मला तुम्ही हटवू शकत नाही. अशा प्रकारे ह्या 5 मुख्य याचिका ज्यांच्यावर पुढे कोर्टात सुनावणी झाली अनेक वर्ष. तर या सर्व सुनावण्यांमध्ये आणि ह्याच्यानंतर सुद्धा 2003 मध्ये सुद्धा आणि त्याच्या आधी सुद्धा अनेक वेळा इथे पुरातत्व खात्याद्वारे संशोधन करण्यात आलं, उत्खनन करण्यात आलं. कधी कुठलं उत्खनन झालं याचा आपण इथे मी थोडक्यात इथे मांडणी केलेली आहे. 62-63 मध्ये अलेक्झांडर कनिंगहमद्वारे, त्यानंतर 89 ते 91 एलोइस एंटन फुहरर, हे सगळे ब्रिटिश काळातील. मग भारत स्वतंत्र झाल्यानंतर हे 1800 होते, सॉरी. मग 1969-70 अवध किशोर नरेन. त्यानंतर 75-76 हे एक खूप महत्त्वाचं उत्खनन झालेलं किंवा संशोधन झालेलं, उत्खनन म्हणण्यापेक्षा, बीबी पाल आणि के मोहम्मद. यातले के मोहम्मद हे जेव्हा स्टुडंट होते तेव्हा ते त्यांना असिस्ट करण्यासाठी, या बीबी पाल या आर्किओलॉजिस्टला त्यांना मदत करण्यासाठी जात होते. आणि नंतर हे के मोहम्मद हे नॉर्थ इंडियाचं जे आर्किओलॉजिकल सर्वे त्याचे डायरेक्टर बनले, रिजनल डायरेक्टर, भारतीय आर्किओलॉजिकल सर्वे, इंडियन ॲस्ट्रॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे डायरेक्टर बनले. तर ते तेव्हा विद्यार्थी अवस्थेत होते, तेव्हा तेही या उत्खननासाठी, संशोधनासाठी जायचे. त्यांचे अनेक इंटरव्ह्यू के मोहम्मद यांचे यूट्यूबवर उपलब्ध आहेत, तुम्ही वाचू शकता, पाहू शकता त्यांचे इंटरव्ह्यू. खूप स्पष्टपणे ते सांगतात की आम्ही जेव्हा आतमध्ये गेलो आणि पाहिलं, खांब पाहिल्या मला समजलं की हे मंदिराचे खांब आहेत. आणि ते मंदिर पाडून मंदिराचे खांब वापरून तिथे ढाचा बनवण्यात आलेला आहे. त्यांना अनेक गोष्टी तिथे सापडल्या, पूजेचं सामान सापडलं, मगर प्रणाली, जिथे अभिषेकानंतर जे पाणी वाहतं मंदिराच्या बाहेर, मगरीचं तोंड असतं बाहेर, आपण पाहिलं असेल मंदिरांमध्ये, तसं तिथे त्यांना आढळून आलं. तुम्ही त्यांच्या इथं आपण जास्त वर्णन करू शकत नाही, आपला हा इतिहासाचा प्रत्येक गोष्टीचे डिटेल्स आपण इथे चर्चा करू शकत नाही. पण के मोहम्मद यांचे इंटरव्ह्यू तुम्ही ऐका. स्वतः ते मुस्लिम असूनही किती निष्पक्षपणे ते बोलत आहेत त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये, तुम्ही पहा. खूप सचोटीचा माणूस आहे, खूप प्रामाणिक माणूस आहे. त्यांच्या उत्खननात, संशोधनात जे आढळलं ते प्रामाणिकपणे ते प्रस्तुत करत आहेत. पण दुर्दैव असं की स्वातंत्र्यानंतरही झालेले अनेक उत्खनन आणि संशोधन यांचे रिपोर्टच बाहेर आले नाहीत.
बरेच सारे ते दाबून ठेवण्यात आले, ते व्यवस्थित पब्लिश झाले नाहीत. आणि शेवटी 2003मध्ये अंतिम उत्खनन झालं. तोपर्यंत तो ढाचा पडला होता 92 साली किंवा पाडला गेला होता. 2003मध्ये ॲक्च्युअल उत्खनन झालं, खोदण्यात आलं. आधी फक्त ते रिमोट सेन्सिंगद्वारे, पेनिट्रेटिंग रडारद्वारे जमिनीच्या खाली काय आहे हे किरणं शोधून किंवा आवाजाच्या लहरी शोधून ते शोधण्यात येत होतं. पण आता ॲक्च्युअल उत्खनन करण्यात आलं 2003मध्ये. आणि जो 2019 सालचा जो सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, फायनल जजमेंट जे आहे जन्मभूमीबद्दलचं, त्यासाठी अनेक पुरावे ह्या 2003च्या उत्खननातून सुद्धा घेण्यात आलेले आहेत. आणि तेव्हा 2003मध्ये मंदिराचे अवशेष खाली असल्याचं सिद्ध झालं या उत्खननामध्ये. तर हे उत्खननाबद्दल झालं. पण आपण आधी पाहिलं की कसं 1950मध्ये रामलला प्रकट झाले आणि त्यानंतर अनेक याचिका दाखल झाल्या. त्यानंतरचा काळ 84, 85, 86 खूप महत्त्वाचा काळ. कारण तेव्हा जी भारतातील हिंदूंची जनजागृती करण्यात आली अयोध्येसाठी. कारण इतक्या वर्षांचा लढा, थकले होते सर्व रामभक्त हिंदू की काय होणार आहे का याच्या बाबतीत, की इतके वर्ष लढा चालू. त्यामुळे जनतेलाही उत्साहित करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक जे नेते आहेत ते पुढे आले. आणि विश्व हिंदू परिषदेद्वारा धर्मसंस्था स्थापन करण्यात आली. राम जन्मभूमी मुक्ती समितीची स्थापना झाली. आणि त्यात 1984मध्ये श्रीमती इंदिरा गांधी यांची दुर्दैवी हत्या झाली. आणि 85 साली रामायण TV सिरियल हे प्रकाशित झालं आणि सर्व भारतभर राममय वातावरण निर्माण झालं. पण इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर थोडासा हा लढा सौम्य झालेला. पण पुन्हा 1986मध्ये 85-86मध्ये एक शहावानो केस, घटस्फोटाची केस होती एका मुस्लिम महिलेची आणि तिला पोटगी नाकारण्यात आली. त्यानंतर संपूर्ण भारतभर लोक सरकारचा निषेध करू लागली आणि त्यातनं थोडासा सॉफ्ट कॉर्नर मिळवण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींच्या आदेशाद्वारे 1986 साली जो ढाचा होता तो सर्वांसाठी खुला करण्यात आला की तुम्ही आज जाऊन रामललांचं दर्शन घेऊ शकता. राजकीय काही हेतू साध्य करण्यासाठी त्या केसपासनं, जी शहाबानो केस होती त्यातनं झालेली जी नाचक्की आहे ती कमी करण्यासाठी वगैरे काही इम्बॅलन्स करण्यासाठी ते निर्णय घेण्यात आला. पण त्यानंतर पुन्हा काही प्रक्षोभित गोष्टी घडल्यामुळे 1989मध्ये पुन्हा दर्शनावरती निर्बंध घालण्यात आला. तेव्हापासनं बाहेरूनच दर्शन घेण्यासाठी सर्वांना परवानगी मिळाली पुन्हा. आणि 1986 नंतर हे वातावरण अजून तापू लागलं. संपूर्ण भारत एकवटला. भारतामध्ये गावागावांमध्ये प्रचार होऊ लागला की जाप होगा घर घर में, मंदिर बनेगा अयोध्या में, लाठी गोली खाएंगे, मंदिर वही बनाएंगे आदी नारे देण्यात येऊ लागले. रामायण सिरियल चालू झालेलं 85 साली. त्यानंतर रामज्योती घराघरांमध्ये पेटवल्या गेला. रामनाट्य सादर करू जाऊ लागली. रामलीलाचं प्रस्तुतीकरण होऊ लागलं. संपूर्ण भारत राममय करण्यात आला अनेक नेत्यांद्वारे, अनेक साधूंद्वारे. आणि 1989मध्ये रामशिला पूजन, त्या ढाच्याच्या समोर एक जागा आहे, तिथे रामशिलेचं पूजन करण्यात आलं आणि त्याला शिलान्यास जागाही म्हटलं जातं. तर जो चबुतरा होता रामचबुतरा त्याच्याही बाहेर, त्या ढाच्याच्या पटांगणाच्याही बाहेर ती जागा आहे. आणि मग 2,75,000 गावातून श्रीराम विटा मागवण्यात आल्या ज्या मंदिरासाठी वापरण्यात येणार होत्या. अजून निर्णय काही झाला नव्हता कोर्टाचा, पण ही तयारी खूप जोरात चालू होती की मंदिर हम वही बनाएंगे. 9 नोव्हेंबर 1989 साली पहिला मान देण्यात आला अनुसूचित जातींचे एक नेता कामेश्वर चौपाल यांना. पहिली वीट ठेवून तिथे प्रतिकात्मक एक राम मंदिर निर्माण प्रारंभ करण्यात आला. आणि विश्व हिंदू परिषदेचे अशोकजी सिंघल यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्य या काळामध्ये घेण्यात आली. आणि मग एक महत्त्वाचा कालखंड येतो तो म्हणजे 1990, जिथे राम रथयात्रा प्रारंभ करण्यात आली. तिथेही राजकारण खूप सारं आहे. लालकृष्ण अडवाणींद्वारे ही रामरथयात्रा करण्यात आली. नंतर त्यांना अटक करण्यात आली बिहारमध्ये. मग सरकार पडलं, पुन्हा नवीन सरकार उभं राहिलं. अनेक घटना घडल्या या काळामध्ये. पण या रथयात्रेद्वारे पॉलिटिक्स आपण जास्त चर्चा करणार नाही आहे. हे सर्वांना लोकांना माहिती आहे की पॉलिटिक्स काय घडलेलं आहे इतक्या वर्षांमध्ये. त्यामुळे आपण इतिहासावर जास्त जोर देणार आहोत की घटना ज्या घडलेल्या आहेत त्या पाहणार आहोत. कोणते पॉलिटिशियन योग्य, कोणते अयोग्य हे सुज्ञ व्यक्तींना माहिती आहे. तर 1990मध्ये राम रथयात्रा 25 सप्टेंबर 1990 साली ही चालू झाली. 10,000 किलोमीटर प्रवास करून सोमनाथ ते अयोध्या, ते नकाशामध्ये त्याचा मॅप दाखवलेला आहे, संपूर्ण भारतभर जवळपास ही रथयात्रा फिरवून त्यानंतर ती अयोध्येमध्ये दाखल झाली ऑक्टोबर 1990मध्ये. आणि ऑक्टोबर 1990च्या शेवटी ही रथयात्रा जेव्हा अयोध्येत दाखल झाली तेव्हा
जनमानस खूप पेटलेलं होतं. त्यांची इच्छा होती की आता खूप चिडले होते लोक की बास झालं, आता 500 वर्ष या परकीय लुटारूने आक्रमण करून प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी नष्ट करून तिथे हा ढाचा उभारलेला, आता आम्ही हे तोडून टाकणार. त्यामुळे हजारो लोक तिथे जाण्याचा प्रयत्न करू लागले. 2 बंधूंनी, कोठारी बंधूंनी त्या ढाच्याच्या वरती जाऊन घुमटावरती भगवा फडकवला आणि त्यानंतर तिथे तत्कालीन सरकारद्वारे गोळीबार करण्यात आला. आदेश देण्यात आले पोलिसांना आणि त्याच्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला. त्यांना तिथे वीरगती प्राप्त झाली या लढ्यामध्ये. आणि त्यानंतर 2 वर्षांनी पुन्हा अशाच पद्धतीने एक कार सेवा आयोजण्यात आली आणि 6 डिसेंबर 1992 ही पुढचा इतिहास अनेक लोकांना माहिती आहे, त्यामुळे आपण तिथे जास्त चर्चा करणार नाही. त्या 6 डिसेंबर 1992 रोजी त्या ढाच्याचं डिकन्स्ट्रक्शन करण्यात आलं की मंदिर पुन्हा, खालचं मंदिर पुन्हा वर काढण्यासाठी एखादी गोष्ट डिकन्स्ट्रक्ट करावी लागली, ती डिकन्स्ट्रक्ट करण्यात आली. आणि मग त्याला कोण जबाबदार होतं, कसं काय ढाचा पाडला गेला वगैरे वगैरे शोध घेण्यासाठी सरकारने एक लिबरन कमिशन स्थापन केलं, ज्याला 17 वर्ष लागली रिपोर्ट देण्यासाठी. 93 नंतर 17 वर्षांनी 2009 जवळपास त्याचा रिपोर्ट सादर करण्यात आला सरकारसमोर. मग त्यानंतर अनेक घटना घडत गेल्या. पुन्हा कारसेवा आयोजित केली गेली 2002 नंतर गोध्रा हत्याकांड झालं. हे सर्व इतिहास, अलीकडचा इतिहास अनेक जणांना माहिती आहे. मग पुरातन तत्व उत्खनन, जसं मी सांगितलं की 2003 पुन्हा एकदा मोठं पुरातत्व उत्खनन झालं. मग रामसेतूची एक केस आली बाहेर. भारत आणि श्रीलंकेमधला जो रामेश्वरमचा रामसेतू आहे प्रभू रामचंद्रांचा, तिथे तत्कालीन केंद्र सरकारने प्रभू रामाच्या अस्तित्वाचे ऐतिहासिक पुरावेच नसल्याचा सुप्रीम कोर्टात दावा केला. पहा, हे टाइम्स ऑफ इंडियाचा 2007 सालची बातमी आहे. अनेक घटना घडल्या अशा. आणि त्यानंतर 2004 ते 24 हा जो लढा आहे तो खूप निर्णायक लढा. 2010 अलाहाबाद हायकोर्टाने निकाल दिला. ह्याच्या 5 याचिका दाखल झाल्या होत्या. त्यातल्या 3 जणांना, म्हणजे निर्मोही आखाडा, हिंदू महासभा आणि उत्तर प्रदेशचं सुन्नी वक्फ बोर्ड, या तिघांना विभागून 3 जागा देण्यात याव्या असा तेव्हाचं जे अलाहाबाद हायकोर्ट होतं त्यांनी निकाल दिला. या तिघांनी तो नकारला आणि सुप्रीम कोर्टात केस गेली. आणि मग ऑगस्टपासून सुप्रीम कोर्टाने ऑगस्ट 2019 पासून फायनल हिअरिंगला सुरुवात केली. अनेक वर्ष हे हिअरिंग चाललं त्याच्या आधी. आणि मग 19 ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 3 महिने जवळपास हे फायनल हिअरिंग चालू होतं. आणि 9 नोव्हेंबर 2019 रोजी जे फायनल जजमेंट सुप्रीम कोर्टाने 2003चे पुरातत्व उत्खननाचे पुरावे आणि इतरही अनेक 400-500 पुरावे, साक्षी या सर्वांना लक्षात घेऊन, कन्सिडर करून 500 वर्षांचा जो लढा आहे, जो इतिहास आहे, त्याचे जे पुरावे आहेत, उत्खननातले पुरावे आहेत, ऐतिहासिक पुरावे आहेत, अनेक लोकांच्या साक्षी आहेत, हे सर्व ध्यानात घेऊन सुप्रीम कोर्टाच्या 5 जजेसच्या बेंचनी, ज्यातला एक पर्पजली डिझाईन करून एक मुस्लिम व्यक्ती त्यात होते जजेसमध्ये, या गोगोई जे त्यातले मुख्य होते ते आणि इतर 4 अशा 5 जजेसद्वारे फायनल जजमेंट देण्यात आलं की इथे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अशी एक ट्रस्ट स्थापन करावी सरकारने. आणि संपूर्ण जमीन, जी विवादित जो ढाचा होता, ती जी जमीन आहे 2-2.5 एकर, ती आणि ह्याशिवाय अजून टोटल 65 ते 67 एकरची जी जमीन आहे, ती सगळी या राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राला देण्यात यावी, त्या ट्रस्टला देण्यात यावी. आणि तिथे प्रभू रामचंद्रांचं एक सुंदर मंदिर स्थापन केलं जावं. सियावर रामचंद्र की जय, सीताराम लक्ष्मण हनुमान की जय. आणि 1526-1528 पासून झालेले जे अतोनात अत्याचार, लाखो भक्तांचे जे बलिदान, जी वीरगती, त्या सर्वांना एवढ्या मोठ्या लढ्यानंतर 2024 इथल्या आजच्या या सरकारद्वारे किंवा जे लढा देणारे साधू संत आणि इतर रामभक्त यांच्या प्रयत्नांद्वारे या केसचा निकाल सुप्रीम कोर्ट यांनी दिला आणि तिथे प्रभू रामचंद्रांचं हे सुंदर मंदिर बांधण्यास सुरुवात झाली. आणि जसं आपल्यापैकी अनेक जणांनी 16 पाहिला, 22 जानेवारी 2024 रोजी श्री रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठा श्रीमान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. आणि मंदिराचं पुढचं बांधकामही आता चालू आहे. अजूनही सुंदर मंदिर तिथे बांधण्यात येईल. वरचे काही मजले राहिलेले आहेत. वरती राम दरबार स्थापन होईल, त्यांची प्रतिष्ठापना होईल. तो जो 60-70 एकराचा परिसर आहे तो सुशोभित करण्यात येईल. इतरही काही मंदिरं आणि खूप साऱ्या सोयीसुविधा तिथे येणाऱ्या यात्रेकरूंसाठी, भक्तांसाठी बनवण्यात येतील. तर मंदिर तर बनलं, पण आता पुढे काय, असा प्रश्न विचारल्यावर काही जण म्हणतात अयोध्या तो झाकी है, मथुरा काशी बाकी है. अयोध्या तर झाकी आहे, आता मथुरा आणि काशी. चांगली गोष्ट आहे. आपले जे
भारतीय सनातन संस्कृतीची जी प्रार्थना स्थळं आहेत किंवा जी तीर्थक्षेत्र आहेत, भगवंतांच्या लीला जिथे झालेल्या आहेत, भगवंतांचं जन्मस्थान आहे, ती ठिकाणं आपल्या अस्मितेसाठी, आपल्या भक्तीसाठी, आपली ओळख ही खूप महत्त्वाची आहे. पण त्याचसोबत हेही महत्त्वाचं आहे, ठीक आहे मथुरेचंही मंदिर बनलं, काशीचंही मंदिर बनलं भविष्यात, पुढे काय? त्यामुळे फक्त मंदिर बांधणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, केलीच पाहिजे, त्यात काही चुकीचं नाही. आणि ह्या एवढ्या सर्व लाखो भक्तांचं बलिदान जे आपण पाहिलं ते खूप खूप प्रेरणादायी आहे त्या सर्वांना. आणि अशी अनेक नावं आहेत जी इतिहासाला माहीतही नाही आहेत किंवा आपल्याला माहीत नाही आहेत. त्या सर्वांना शतशः नमन करून आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत. त्यांच्या या लढ्याद्वारे, त्यांच्या प्रेरणेद्वारे एवढ्या पिढ्या झालेला हा संघर्ष ते फळास आलं 2024मध्ये. पण ह्या सर्व झाल्या, इतिहासाच्या गोष्टी झाल्या, ह्या सर्व स्तुत्य आहे. प्रत्येकानं दिलेलं बलिदान, खादीचा वाटा जरी एखाद्याचा असेल तोही खूप महान आहे. पण एक साधा प्रश्न आहे की पुढं काय? ह्याच्या पुढे काय आपण करणार? मंदिर मिळालं, मंदिर बांधलं गेलं, फक्त मंदिर बांधलं, जय श्रीराम आपण म्हणणार, एकदा मंदिरात जाऊन येणार आणि पुन्हा आपलं आधीचं जीवन आहे तसंच जगत राहणार का? आपण आपलं जीवन राममय बनवणार, हा प्रश्न आहे. आणि सुदैवाने तसं घडतंय. जेव्हा राम मंदिर प्रतिष्ठापना ही जाहीर करण्यात आली तेव्हा भारतभर सगळीकडे एक श्रीराम लाट पसरली गेली. सर्वजण श्रीराम भगवंतांच्या नावाचा जयघोष करत आहेत. पण महत्त्वाचं हे आहे की हा जो उत्साह आहे, ही प्रेरणा ही अशीच अबाधित राहिली पाहिजे, अशीच चालू राहिली पाहिजे. आणि प्रभू रामचंद्रांनी आपल्याला दिलेल्या जी वाट आहे, जो संदेश आहे, भगवद्गीतेचा संदेश आहे, रामायणाचा जो संदेश आहे, त्यानुसार जीवन जगण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला तर खऱ्या अर्थाने रामराज्य प्रस्थापित होऊ शकेल. फक्त मंदिर बांधण्याने रामराज्य प्रस्थापित होणार नाही. धर्म संरक्षणासोबतच धर्म पालनही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण सर्वजण संकल्प करूया की आपण या अतिशय सुंदर अशा सोहळ्यात सहभागी होऊ शकलो, त्याचा अनुभव घेऊ शकलो. आता यापुढेही ह्या सर्व लाखो भक्तांनी दिलेल्या बलिदानातून प्रेरणा घेऊन आपण बलिदान देऊ नाही शकणार कदाचित, पण आपण दान देऊ शकतो आपल्या शक्तीचं, आपल्या बुद्धीचं, आपल्या धनाचं. वेगवेगळ्या पद्धतीने या ना त्या पद्धतीने आपण आपलं जीवन परिपूर्ण करण्यासाठी भगवंतांनी दिलेल्या संदेशाचा पालन करण्याचा प्रयत्न करूया. आणि याचसाठी एक छोटासा प्रयत्न म्हणून श्रीमद भगवद्गीतेवरती एक मराठी नवीन कोर्स आपण लॉन्च करत आहोत. सोप्या मराठी भाषेत भगवद्गीतेच्या प्रत्येक श्लोकावर चर्चा होणार आहे. खऱ्या अर्थाने रामराज्य जर आणायचं असेल तर भगवंतांचा संदेश आपण आत्मसात करायला हवा. आणि याचसाठी एक सुंदर असा हा उपक्रम आपल्या सर्वांसाठी घेऊन होत आहोत. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये याच्यासाठी एक लिंक दिलेली आहे, ती तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही व्हॉट्सॲप कम्युनिटी जॉईन कराल. तिथे संपूर्ण माहिती या कोर्सबद्दल देण्यात येईल. आपल्या सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. खाली कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा इतरांसोबत. आणि या नवीन भगवद्गीता मराठी भाषेतील जो कोर्स आहे त्यामध्ये सहभागी व्हा. छोटे छोटे व्हिडिओ असणार आहेत 10-15 मिनिटांचे, ज्याद्वारे आपण प्रत्येक श्लोकांवर, त्याच्या इतिहासावर, त्याची बॅकग्राऊंड काय, त्या श्लोकाचा अर्थ काय, त्याच्या मागच्या घटना काय, त्याच्या मागची स्टोरी काय, हे सर्व चर्चा करणार आहोत. आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात भगवद्गीता शिकायचा प्रयत्न करणार आहोत. तर जरूर यात सामील व्हा. आपण सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. हरे कृष्ण, जय श्रीराम. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama.